गवळदेव म्हणजे काय की हा गुरांचा देव. ओके. गवळदेव म्हणजे कृष्णाची प्रतिमा आहे आणि कृष्ण म्हणजे गुरं त्याला जास्त आवडतात आणि गुरांचा देव. ओके. पण त्याचा उत्सव करायचा घरी पण करतात त्यामुळे सवय घराकडे बघल्यानंतर करू लावतले करतो नाही ना करतो काम करत नाही. शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी कशा सगळे मजेत ना? तर मजेतच राहा. तर मंडळी सध्या ना कोकणामध्ये ज्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली त्याचबरोबर अजूनही ज्या काही पारंपरिक प्रथा असतील त्या म्हणजे वाडवळ असेल, त्याचबरोबर गवळदेव वगैरे असतील, अशा काही ज्या काही प्रथा आहेत त्या अजूनही कोकणामध्ये जपल्या जातात. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये येऊन पाहणार आहोत ते म्हणजे गवळदेव म्हणजे काय आणि तो गवळदेव उत्सव हा साजरा करण्यामागे जो काही उद्देश आहे तो का साजरा केला जातो आणि ह्या दिवसामध्येच का केला जातो हे आपण थोडक्यात तिथे भटजी काका आले असतील त्यांच्याकडून संपूर्ण सविस्तर आपण ह्या गवळदेवाचे जे काही महत्त्व आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गवळदेव हा तुळशी विवाह झाल्यानंतर म्हणजे जी तुळशी विवाहाची दिवाळी असते त्यापासून देवदिवाळीपर्यंत म्हणजे 24 तारीखला देवदिवाळी आहे. तर त्या दोघांच्यामध्ये जो काही शनिवार रविवार वगैरे आला असेल एक दिवस पकडून तो पार पाडला जातो. कारण तेव्हा काही छोटी मुलं वगैरे असतात, सर्वांना सुट्टी वगैरे असते आणि सर्वजण एकत्र येऊन हा छोटासा एक वनभोजनाचा कार्यक्रम असतो. तर मित्रांनो असा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ तुम्ही ना शेवटपर्यंत बघा. आणि आपण मित्रांनो जाणार होते म्हणजे जिथे गोकुळाष्टमी म्हणजे जिथे दहीहंडी साजरी केली जाते, जिथे गोपाळकाला साजरा केला जातो ना, इथे ना म्हणजे मोगरण्याला जाताना गवळदेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरात संपूर्ण हा जो काही आजचा गवळदेवाचा जो काही उत्सव आहे तो त्या ठिकाणी पार पाडला जाणार आहे. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तर करा, त्यामुळे कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा जेणेकरून असेच गावाकडे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. चला तर मित्रांनो आपण आता तिकडे जाऊया आणि तिथे आल्यानंतर बघूया आजचा जो काही गवळदेवाचा जो काही उत्सव तो कसा पार पडला जातो तो. तर मित्रांनो बघा, हे समोर ना श्रीदेव गवळदेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण आता आलो आहे. इकडे आता ना गवळदेव जी आमच्या इथे कोकणामध्ये प्रथा आहे ना ती इथे पार पाडली जाणार आहे सालाप्रमाणे. इकडे आता बघूया कोण कोण काय जण सर्व ना मित्रमंडळीच आहेत आणि काका वगैरे आहेत. तर बघूया इथे काय काय चालू आहे ते. त्याला आडवा झालो ना आणायच्यापेक्षा. हे बघा ना इकडे बघा जेवणाची तयारी चालू आहे आणि देवाचं दर्शन घेऊन येऊया आपण. पूजा चालू आहे इकडे. हळू रे. आताच इलास काय बघा इकडे जेवणाचं काम चालू आहे, तयारी चालू आहे जेवणाची. हे बघा इकडे डाळ आहे. हे सर्व नाही ते भटजी काकाच बनवतात जेवण, फक्त आपण ना तयारी करून द्यायची असते सर्व. तेवढं घ्यायला एकट्याचे घरी करत नाहीत काम पण इथे करतात, देवासाठी करतात. घराकडे बघल्यानंतर करू लावतले करतो नाही ना करतो भांडी घासा तांग व्हायचा पडण्यात बोललो हा. काकांचा देव काय देऊ नको, 100 ठिकाणी काका घेतलं काय अमेरिकेत ट्रम्प बघ ते का बघूचा.
पूजा करायची. म्हणजे तो सगळं झालं की वाघ पोचवायचा असतो, त्याला कलर रंग एका माणसाला प्रतीक वाघाचं रंगवायचं आणि त्याला दारामध्ये देवाला घालून बा आम्हाला वाघाचा त्रास होऊ नये गुरांना आणि तुझी कृपादृष्टी ठेव. वाघाला असं सांगायचं तुझी पूजा केली आहे, तू आमची कृपादृष्टी आमच्या गुरांना त्रास देऊ नये असं करून त्याला जंगलात नेऊन हाकवून सोडायचं शेवट. अशी ती पद्धत. आता पूर्वी हे नुसतं भरडावर असायचं, आता काय तिथे तिथे देवळं झाली आणि म्हणजे देवळात उत्सव आहे. आणि तो कधी आहे 2 दिवाळी, म्हणजे दिवाळी आपण जी लक्ष्मीपूजन करतो ती दिवाळी आणि पुढे येणारी दिवाळी, म्हणजे आता कधी 24 तारीखला दिवाळी आहे. ओके, देवदिवाळी आपण ज्याला बोलतो त्याला. आपली दिवाळी आणि देवदिवाळी या 2 दिवाळीच्या मध्ये गवळदेव करायची पद्धत आहे. ह्या 15 दिवसात इथं पूर्वी ह्या 15 दिवसात वाघ सुद्धा जास्त त्रास द्यायचा. ओके, म्हणून ते त्रास देऊ नये म्हणून ती पद्धत आली. मग वर्षभर तसा त्रास होत नाही असं जुन्या लोकांची समज आहे. ओके की वाघाची पूजा करायची गवळदेव करून, मग गवळण्याने वाघ जर गवळदेव एखाद्या आठवडा लेट झाला तर मग जुने लोक सांगायचे यंदा आता वाघ बुवा त्रास द्या, तसं वाघ आरडा बिडा. आता वाघ काय जंगलच कमी झाल्यामुळे वाघाचं हे कमी आहे. आता पूर्वी वाघ आरडायचं रात्रीचं, लोकांना दिसायचं, म्हणजे म्हणायचं पुढे गवळदेव केला नाही म्हणून जिकडे तिकडे वाडीवाडीने गवळदेव आहे. ओके ओके, अशी ती पद्धत आहे आणि ती ह्या 2 दिवाळीच्या मध्ये करायची आहे. ओके, त्यामुळे सगळ्यांची घाई. ओके, हां, सर्व ठिकाणी आता तीच घाई चालू आहे. 24 तारखेला दिवाळी आहे, त्याच्या आधी व्हायला पाहिजे. एखादा अडचणी राहिला तो प्रश्न वेगळा, बरोबर. पण नियम असा आहे त्या 2 दिवाळीच्या मध्ये तो व्हायलाच पाहिजे. ओके ओके, असं तो. आणि त्या कृष्णाचा उत्सव आहे तो आणि गुराख्याने करायचा उत्सव. बरोबर. सर्व आता काय झालं, आता गुरच कोणाकडे नाही तरी पण उत्सव साजरा आहे, बरोबर, प्रश्न वेगळा. पण हा गुराखी पूर्वी एकत्र जमून देवाचं काम केलं आणि ते ह्या रजा असायची दिवाळीची, त्याच्यात सगळी मुलं तिला मिळायची म्हणून तो उत्सव आला आणि तो कृष्णाचा उत्सव. बरोबर. ओके, केलेला. आता झाला मोठे करा आणि कमी दाबा. घेऊन जावा इथे खावा उभी. गुलाबजाम दे लेट झाले नाना लेट झाले तरी म्हणजे एका रेट टाकू नको. नको
तर मित्रांनो आता सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता जी प्रथा आहे म्हणजे वाघाला पळवलं जातं आजच्या दिवसामध्ये. तर मग अशा भटजी काकाने आपल्याला पूर्णपणे म्हणजे गवदेव हे काय असतं त्याच्या मागचा उद्देश म्हणजे हा जो छोटासा उत्सव असतो तो म्हणजे पार पाडण्याचे जे काही उद्देश आहे तो भटजी काकाने आपल्याला थोडक्यात सांगितलाच आहे. तर आता मित्रांनो जेवण सर्वांचं झालं ना की कुठल्याही एका माणसाला ना वाघ हा बनवला जातो आणि त्याच्या मागून हे सर्वजण म्हणजे धावत सुटतात म्हणजे त्याला एक पळवण्याचा जो काही थोडक्यात जी प्रथा आहे ती आता पार पाडली जाणार आहे. चला तर मित्रांनो आता बघूया आता सर्वांचं जेवण वगैरे झाले की आता इथे सर्वजण ना तो जी काही थोडीशी राहिली प्रथा ना ती आता ही पार पाडली जाणार आहे. तर मित्रांनो बघितलं असेल की गवदेव हा कसा उत्सव पार पाडला गेला तो. कारण प्रत्येक गावच्या ठिकाणी ना प्रत्येक वाडीमध्ये असेल किंवा ठिकठिकाणी हे ना गवदेव हे गावामध्ये पार पाडले जातात. जिथे आता मला योग आला शूट करायचा तो गवदेव मंदिरामध्ये. कारण ही काही एक प्रथा आहे ती तुम्ही बघितलं असेल की जेवण व सर्व भटजी काका जेवण वगैरे करतात. सर्व बाळगोपाळ गावातील म्हणजे वाडीतील किंवा गावातील जी काही मंडळी असतील ते एकत्र येतात जेवणाचा आस्वाद घेतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो जे वाघाला पळवण्याची जी काही प्रथा आहे ती बघितली असेल का. सुमोदने ना एक वाघाचं सोंग घेतलं होतं. कारण अशा गोष्टी करायला मोठं भाग्य लागतं. कारण हे अशाही गोष्टी ज्या प्रथा ही आपण जपली पाहिजे. मी जर तिथे असतो तर मी थोडं लाजलोच असतो की कसं करू. कारण अशा गोष्टी मी कधी बघितल्या नव्हत्या ह्या पहिल्यांदाच बघितल्या आणि त्यात मी तुम्हालाही एक्सप्लोअर करण्याचा हा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो त्यानंतर वाघाला पळून वगैरे ह्या कार्यक्रमाची म्हणजे हे जो काही उत्सव होता त्याची संपूर्ण सांगता करण्यात आली आणि अशा प्रकारे सर्वजण आता आपापल्या घरी चालले आहेत. तर मित्रांनो असा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असे तुमका ना गावातले नवीन व्हिडिओ ना असेच बघूक भेटतले. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.